जळगावच्या रावेरमध्ये काल अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला। यात गारपीटसह अवकाळी पाऊस झाला, वादळी वारा झाला। यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांनी लावलेले केळी पीक या ठिकाणी कशा प्रकारे खराब झालेले आहे आपण पाहू शकता। या सर्वत्र या ठिकाणी केळी ही अत्यंत खराब झालेली आहे। लावलेलं पीक या ठिकाणी जमीनदोस्त झालेलं आहे आणि जे पीक आहे त्याचे सर्वत्र पानं हे गारपीटमुळे फाटलेले आहेत। एकीकडे शेतकरी आधीच अवकाळी पाऊस असो किंवा वादळी वाऱ्याच्या अनेक संकटात सापडत असतो। पुन्हा एकदा या अवकाळीचा फटका आता केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी रावेर येथील हा हतबल झालेला आहे। आधी शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात असताना पुन्हा अवकाळीचा फटका आता शेतकरी वर्गांना बसला आहे। त्यामुळे पंचनामे करून मदतीची मागणी या ठिकाणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। नुकसानीचे पंचनामे करून तातडीची मदत शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। एकीकडे शेतकऱ्यांची अशी देखील ओरड आहे की पंचनामे होतात मात्र मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठलीही मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। रवी गोरेसह मंगेश ढोले, TV9 मराठी, रावेर, जळगाव।